त्यामुळे मी अटेंड करायला लागले मला. तर आपण लेक्चर सुरू करूया. तर आपण आता आपला जो प्रॉब्लेम चालू होता मागच्या लेक्चरला तो आपण वेटेड ॲव्हरेजनी केला होता. आता तोच प्रॉब्लेम आपण फिफो मेथडनी करणार आहोत. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. मागचा 52वा प्रॉब्लेम आपण वेटेड ॲव्हरेजने सॉल्व केला होता. आता तोच प्रॉब्लेम आपल्याला फिफो मेथडनी सॉल्व करायचा आहे. मी ऑलरेडी तुम्हाला त्याचा फोटो पाठवलेला आहे ग्रुपवरती. तर आपण स्टार्ट करूया. ओके, तर मी प्रॉब्लेम स्टार्ट करतो. तर याच्यात 2014 मार्च 1ची ट्रान्झॅक्शन आहे. आता काय करायचं, 2014 इयर आहे आणि त्याची तारीख आहे मार्च 1 आणि सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आहे. आजचा अटेंडन्स खूप छान आहे. असंच तुम्ही प्रत्येक लेक्चरला अटेंडन्स तुम्ही मेंटेन ठेवा. अजून बाकीच्या स्टुडंट्सनाही सांगा अटेंडन्स चांगला असायला पाहिजे. काय तुमचे प्रॉब्लेम असतील तर आपण सॉल्व करू. तर इकडे 1 मार्चला आपण परचेस केला आहे, 600 युनिट्स परचेस केले 4च्या रेटने. इकडे 2 डेसिमलपर्यंत घेतलं नाही तरी चालेल कारण ही फिफो मेथड आहे. वेटेड फिफो मेथडनी आपण करतो. तर 600 युनिट 4च्या रेटने आपण विकत घेतलेले आहेत. तर 600 युनिट 4च्या रेटने म्हणजे 2400 यायला पाहिजे. 600 युनिट 4च्या रेटने विकत घेतले 2400 आलं. ओके, परत एकदा पाठवतो मी, नो प्रॉब्लेम. ओके, प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला आहे ग्रुपवरती. तर इथे पहिल्यांदी 600 युनिट 4च्या रेटने आपण परचेस केले 2400. नंतर ह्याच अमाऊंट आपल्या बॅलन्सच्या कॉलममध्ये येतील. 600 युनिट 4च्या रेटने 2400. ठीक आहे. आता पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे 5 तारखेला 300 युनिट्स आपण सेल केले. 4 तारखेला आता 600 पैकी आपण 300 युनिट सेल करतोय. म्हणजे इकडे काय करायला लागेल, क्वांटिटी जी आहे ती 300 घ्यावी लागेल. 300 4च्या रेटने 1200. आता 600 पैकी 300 गेले 4च्या रेटने म्हणजे उरणार पण तेवढेच. 300 उरणार 4च्या रेटने 1200.
300 उरणार 4च्या रेटने 1200. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण काय केलं आहे, 300 युनिट 3.80च्या रेटने परचेस केले मार्च 5ला. मार्च 5ला 300 युनिट 3.80च्या रेटने परचेस केले. इथे 2 डेसिमलपर्यंत ठेवा. 300 युनिट 3.80. जर त्यांनी डेसिमल दिला असेल तर ठेवायचं, नाही तर फिफो मेथडला तसं डेसिमल ठेवायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली राऊंड करू शकता. तर इकडे पहिला लॉट आधी आला 300 युनिट 4च्या रेटने, हा पहिला लॉट आला. आणि त्याच्या खाली हा दुसरा लॉट 300 युनिट 3.80च्या रेटने हा खाली येणार. 300 युनिट 3.80च्या रेटने 1140 हा लॉट खाली येणार. ठीक आहे. तर ही ट्रान्झॅक्शन आपली झाली. या ट्रान्झॅक्शन नंतर मार्च 10ला आपण, अरे लाईट गेले. ठीक आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन मी. मार्च 5 नंतर $50 किलो रिटर्न आपण केले सप्लायरला. तर 5 मार्चला जे घेतले, 5 मार्चपैकी आपण 50 kg परत केलेत. तर इकडे 8 मार्चला आपण 50 kg सप्लायरला परत केले. तर इकडे आपण जे 5 मार्चला घेतलेत त्याच्यापैकी 50 युनिट परत केले. तर इकडे 50 येणार 3.80च्या रेटने. आणि पहिला लॉट जो आहे ना तो 50ने कमी होईल. दुसरा लॉट, पहिला लॉट ॲज इट इज राहील. दुसरा लॉट 50ने कमी होऊन 250 येईल. तर इकडे आपण काय केलं, हा जो 5 तारखेचा लॉट आहे 300चा, त्याच्यापैकी 50 रिटर्न केले 3.80ने. तर इकडे या 300पैकी 50 कमी होऊन इथे 250 राहतील 3.80ने. तर इकडे दोन्हीकडे हा बॅलन्स घ्यावा लागेल आपल्याला. 2.50 3.80ने 950. नंतर इकडे पण खाली 2.50 3.80ने 950. आता इकडे 100 हा लॉट पूर्ण खाली झाला. हा 250चा लॉट खाली झाला. 100 आणि 250 350 खाली झाले. आणि 200पैकी 50 घेतले. 50 4.20च्या रेटने कमी झाले. 50 4.20च्या रेटने कमी झाले. मग इथे 150 राहिले. 4.20. परत एकदा सांगतो, इथे 300पैकी 50 कमी होऊन इथे 250 राहिले. नंतर मार्च 10ला 200 युनिट गेले, तर ते पहिल्या लॉटमधनं खाली होणार. 300पैकी 200 गेले, 100 राहिले. नंतर हा 250चा लॉट ॲज इट इज आला. पुढे 200चे नवीन विकत घेतले, तर वरचे 2 लॉट ॲज इट इज आले आणि खालचा नवीन लॉट इकडे घेतला. त्याच्या पुढे 400 युनिट्स आपण दिलेले आहेत. तर 400पैकी 100 इकडे आले, 250 इकडे आले, 50 कमी पडतात ते इकडे. तर आता 50 आपण 4.20च्या रेटने घेणार. इथे 150 होणार. ठीक आहे. तर मार्च 23ची ट्रान्झॅक्शन झाली. आता मार्च 23ची जी ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यापैकी 20 किलो 26 मार्चला परत केले. तर आता इथे आपल्याकडे 3 लॉट आहेत. तर नेमके कुठल्या लॉटमधनं आले ते आपल्याला माहीत नाही आहे. तर इकडे आपण काय करायचं, इथे जे शेवटचा लॉट आहे 3रा, त्याच्यातनं हे मागवायचे. म्हणजे हा 50चा लॉट आहे.
त्याच्यापैकी ते परत मिळणार आपल्याला मार्च 26ला. तर मार्च 26ला आपल्याला हे जे 400 युनिट्स पुरवले कस्टमरला, त्याच्यापैकी आपल्याला 20 युनिट परत मिळाले. तर हे 20 युनिट या शेवटच्या लॉटपैकी आपण घ्यायचे. तर आता ही 26 तारीख आहे. 26 तारखेला 20 युनिट 4.20च्या रेटने घ्यायचे. आणि आता इथे किती राहणार, हा वरचा लॉट 150 युनिट 4.20च्या रेटने राहणार खाली. आणि हा नवीन आला आहे 20 युनिट 4.20च्या रेटने, हा खाली आहे. युनिट 4.20च्या रेटने हा खाली आहे. मार्च 26 नंतर मार्च 29ला 400 युनिट 4.40च्या रेटने. मार्च 29ला 400 युनिट 4.40च्या रेटने. म्हणजे हे वरचे 2 लॉट ॲज इट इज आले इकडे खाली, आणि नवीन हा खालचा लॉट ते खाली आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 300 युनिट इश्यू केलेले आहेत मार्च 31ला. मार्च 31ला 300 युनिट इश्यू केले. म्हणजे पहिला जो लॉट आहे 150चा हा पूर्ण घेणार आपण. पहिला लॉट 150चा पूर्ण घेणार. नंतर 150 अजून कमी पडत आहेत, तर हा दुसरा लॉट 20चा घेणार आपण. त्याच्यानंतर अजून 130 कमी पडत आहेत, 130 हे 400 मधनं घेणार. 130 घेणार. आता 400 मधनं 130 गेले म्हणजे 270 राहतील. 400 पैकी किती राहतील, 270. राहतील. ठीक आहे. आता सगळ्या ट्रान्झॅक्शन झाल्या आपल्या. आता आपण टोटल घेऊया. टोटल कशा कशाची घ्यायची, परचेसची क्वांटिटी, नंतर अमाऊंटची टोटल, परचेसची टोटल अमाऊंटची, क्वांटिटीची टोटल, अमाऊंटची टोटल, त्याच्यानंतर सेल्सच्या क्वांटिटीची टोटल, सेल्सच्या अमाऊंटची टोटल, नंतर इकडे शेवटचा जो लॉट आहे त्याची टोटल. शेवटचा लॉट 270 आणि हा 1188. ठीक आहे. आणि ही जी टोटल आहे ती आपण क्लोज करायची. तर हा आपला प्रॉब्लेम झाला. आता अशा प्रकारचे जे सम्स होते ते आपले करून झाले. आता नवीन प्रकार आपल्याला बघायचा आहे. नवीन प्रकार आहे तो सोपा आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचे. तर त्याला आपण म्हणतो स्टॉक इन्व्हेंटरी रेशो. तर हे स्टॉक इन्व्हेंटरी रेशोचे आपण काही फॉर्म्युले बघूया. आता जो प्रकार बघितला तो स्टॉक लेजरचा प्रकार होता. आता पुढचा जो प्रकार आहे तो स्टॉक इन्व्हेंटरी रेशो. याच्यात 3-4 फॉर्म्युला तुम्हाला वापरायचे. तर कोणते फॉर्म्युले तुम्हाला वापरायचे ते मी आता तुम्हाला लिहून देतो. तर फॉर्म्युला जे आहेत
आता हे बघा, हे जे 4 फॉर्म्युला आहेत हे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे रॉ मटेरियल कन्झ्युम किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर याचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. आपण ओपनिंग स्टॉकमध्ये परचेसेस ॲड करतो, परत परचेसिंग एक्सपेन्सेस ॲड करतो आणि त्याच्यात मग क्लोजिंग स्टॉक वजा करतो. ओपनिंग स्टॉकमध्ये परचेस ॲड करतो, परचेसिंग एक्सपेन्स ॲड करतो, क्लोजिंग स्टॉक ॲड करतो. आता परचेसिंग एक्सपेन्स म्हणजे कसं, वेजेस, कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्रॉय जे ट्रेडिंग अकाउंटला येतं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे येतं ते परचेसिंग एक्सपेन्स असतात. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकमध्ये ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. तर हा ॲव्हरेज स्टॉक आहे. त्याच्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो आहे, तर याला डिवाइड करायचं. म्हणजे रॉ मटेरियल कन्झ्युमला ॲव्हरेज स्टॉकने डिवाइड केलं. म्हणजे पहिलं रॉ मटेरियल कन्झ्युम काढलं, नंतर आपण ॲव्हरेज स्टॉक काढायचा. रॉ मटेरियल कन्झ्युम काढल्यानंतर पुढे काय करायचं, ॲव्हरेज स्टॉक, आणि नंतर दोघांना डिवाइड करायचं. रॉ मटेरियल कन्झ्युमला ॲव्हरेज स्टॉकने डिवाइड करून तुम्हाला काय मिळणार, स्टॉक टर्नओव्हर रेशो मिळणार. ठीक आहे. आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो इन डेज. इन डेज म्हणजे काय करायचं, हा फॉर्म्युला उलटा करायचा. रॉ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक आहे, तर तो ॲव्हरेज स्टॉक अपॉन रॉ मटेरियल कन्झ्युम करायचा इंटू 365. परत एकदा चारही फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. रॉ मटेरियल कन्झ्युम कसा काढायचा, जसं FY/BCOMमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये करायचो. ओपनिंग स्टॉकमध्ये परचेस ॲड करायचो, परचेसिंग एक्सपेन्स ॲड करायचो आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करायचो. नंतर ॲव्हरेज तर सोपंच आहे. ओपनिंगमध्ये क्लोजिंग ॲड करायचं, त्याला 2नी भागायचं. नंतर स्टॉक टर्नओव्हर रेशोमध्ये पहिल्याला दुसऱ्याने डिवाइड करायचं. रॉ मटेरियल कन्झ्युमला ॲव्हरेज स्टॉकनी डिवाइड करायचं. म्हणजे काय मिळणार, स्टॉक टर्नओव्हर रेशो मिळणार. आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो इन डेज म्हणजे याला ॲव्हरेज स्टॉकला रॉ मटेरियल कन्झ्युमनी डिवाइड करायचं इंटू 365 करायचं. ठीक आहे. तर याचा प्रॉब्लेम आता मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो, मग आपण तो सॉल्व करूया. तर मनन पब्लिकेशनचा 55वा प्रॉब्लेम आहे, तो आता मी ग्रुपवर पाठवतो, आपण तो सॉल्व करूया. सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त फॉर्म्युलाच्या व्हॅल्यूज आपल्याला टाकायच्या म्हणजे ॲन्सर आपल्याला मिळणार. जसं शाळेत मॅथ्स आपण करायचो तसं आहे ते. तर हे तुम्हाला मी आता फोटो पाठवतो ग्रुपवरती, मग आपण ते सॉल्व करूया. तर हा मी प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला, आता आपण तो सॉल्व करूया. तर हा आहे मनन पब्लिकेशनचा इलुस्ट्रेशन 55. तर इलुस्ट्रेशन 55 आपण घेऊया. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलं आहे, द फॉलोइंग डेटा आर अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ मटेरियल एक्स. तर मटेरियल एक्स आहे, त्याचा डेटा तुम्हाला दिलेला आहे. तर त्याच्यात काय काय दिलं आहे, ओपनिंग स्टॉक दिला आहे, परचेस दिला आहे, क्लोजिंग स्टॉक दिला आहे. नंतर कॅल्क्युलेट ते 4ही करायचे आहेत आपल्याला. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, नंबर ऑफ डेज फॉर विच द रॉ मटेरियल इन्व्हेंटरी इज हेड. ओके. तर हा मनन पब्लिकेशनचा इलुस्ट्रेशन 55 आपण स्टार्ट करूया. तर याच्यात पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे, रॉ मटेरियल कन्झ्युम. तर आता इकडे रॉ मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला घेऊया. रॉ मटेरियल कन्झ्युममध्ये काय काय येणार, पहिल्यांदी ओपनिंग स्टॉक येणार. ओपनिंग स्टॉकमध्ये परचेसेस येणार, त्याच्यात परचेसिंग एक्सपेन्सेस येणार, आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक वजा करायचा. आता इथे ओपनिंग स्टॉक काय, ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू 90,000. त्याच्यानंतर परचेसेस किती आहे,
2,70,000. नंतर परचेसिंग एक्सपेन्सेस इकडे दिलेले नाही आहेत, 0 मायनस क्लोजिंग स्टॉक 1,10,000. म्हणजे याचं उत्तर 2.5 लाख आलं. रॉ मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट आहे 2.5 लाख. ठीक आहे. नंतर पुढची स्टेप ॲव्हरेज स्टॉक काढायची. तर ॲव्हरेज स्टॉक आपण कसा काढतो? ओपनिंग स्टॉकमध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करतो, डिवायडेड बाय 2 करतो. कुठलीही 2 गोष्टींचं ॲव्हरेज आपण काढतो तसा हा काढला जातो. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक या दोघांच्या टोटलला 2 भागतो. तर इथे आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ओपनिंग स्टॉक हे 90,000, क्लोजिंग स्टॉक 1,10,000 आणि या दोघांच्या टोटलला 2 भागायचं. 90,000 प्लस 1,10,000 म्हणजे 2 लाख. 2 लाखाला 2 भागायचं. 2 लाखाला 2 भागलं की 1 लाख येणार. म्हणजे इकडे ॲव्हरेज स्टॉक आला 1 लाखाचा. आता हा ॲव्हरेज स्टॉक काढला. नंतर आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. म्हणजे रॉ मटेरियल कन्झ्युमला ॲव्हरेज स्टॉकनी डिवाइड करायचं. तर आता पुढे स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो कसा काढतो आपण? स्टॉक टर्नओव्हर रेशोला रॉ मटेरियल कन्झ्युमला आपल्याला ॲव्हरेज स्टॉकने भागायचं. तर आता इकडे रॉ मटेरियल कन्झ्युम जो आहे तो 2.5 लाख आहे. 2.5 लाखाला 1 लाखाने भाग द्यायचा आहे. 2.5 लाखाला 1 लाखाने भाग दिलं म्हणजे याचं उत्तर 2.50 टाइम्स असं लिहायचं. आता डेजमध्ये उत्तर पाहिजे आपल्याला. तो फॉर्म्युला उलटा करायचा आणि 365ने मल्टिप्लाय करायचं. इतकं सोपं आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो इन डेज. इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक इंटू 365 आणि त्याला रॉ मटेरियल कन्झ्युमनी डिवाइड करायचं. आता इकडे ॲव्हरेज स्टॉक जो आहे तो आपल्याला दिला आहे 1 लाख. म्हणजे उलटंच करायचं आहे ते. 1 लाखाला 2.5 लाखांनी भागायचं इंटू 365. आता याचं उत्तर काढायचं. तर याचं उत्तर 146 डेज आहे.
तर ठीक आहे, आजचं लेक्चर झालं. तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवतो आहे आणि तुम्हाला जर याचं काही कळलं नाही तर तुम्ही मला त्याच्यातले काही डाऊट्स विचारू शकता. तसं काही कळण्यासारखं नाही आहे, सोपंच आहे. ठीक आहे, तरी पण काही कळलं नाही तर तुम्ही मला फोन करून विचारा. सगळ्यांना थँक्यू. आपण संपूया लेक्चर.